आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बेबी ये देख शॉर्टकट है ना, ये टेंशन को घ्या ना, मी टाइम तुझे शॉर्टकट्स आणि तुझी खटारा बाईक आयुष्यात ना कधीच सक्सेसफुल होणार नाही आणि तुमच्यामुळे मी एक सेकंड मैं करता हूँ ना शुरू। मी पोचवतोय ना टाइम वर तुला। बेबी ऐक ना, आपण अशी बाईक किती वेळ वापरणार आहे ना अजून। तू ना एक काम कर, तू नवीन बाईक घे। बाईक नको घेऊ, मस्त कारच घे, म्हणजे कसं एसी मध्ये माझा छान मेकअप पण सेटल राहील हा, आणि मला कम्फर्टेबल पण होईल, मला फोकस पण करता येईल आणि ऑडिशन पण माझी छान होईल। हाँ ठीक है बेबी, तू इधर सिलेक्ट हो जा, मैं उधर तेरे लिए कार ले लूंगा, ठीक है? तुझ्यामुळे जर माझं ऑडिशन खराब झालं ना तर बघ। हे कशाला टेन्शन घेतेस तू? हाँ कास्टिंग मीच करतोय, जॅक लावलाय मी तुला। मागच्या वेळेस लावला होतास ना जॅक, काय झालं? नाही ना झालं ना सिलेक्ट, पुन्हामुळे घाम बघ मला किती आलाय। कार घे ना कार, तेच सांगते मी तुला। खाली चेक लावणार कुछ नहीं होता, डायलॉग पण आले पाहिजे। काय? बेबी मैं वो कह रहा था कि शायद वो दिन ही तेरे लिए खराब हो, हाँ लेकिन आज ऐसा बिल्कुल नहीं होगा। आज जो ऑडिशन बेस्ट ऑडिशन होगा, हाँ आई शपथ। तू आणि तुझी खटारा, तुम्ही इथेच रेस्ट घ्या, मी बघते माझी ऑडिशन कशी बेस्ट होते ते। तुझी बाईकच माझ्यासाठी बनवतीये म्हणून नाही होते माझं सिलेक्शन, मी चालली माझी मजा आणि तू इथेच थांब। अरे बेबी बात तो सुन, माझ्या मागे मागे जरी आलास ना तर बघ। अरे इथे गॅराज आहे बेबी, अरे सुन तो। सई टीचर, आम्ही सुरू करूयात का? हो हो हो, चालू करा। 1 2 3 करा सुरू। उन्हाच्या झळा जरा जास्तच लागू लागलेत। हा, उन्हाच्या झळा जरा जास्तच लागू लागले आहे। मनाला वेगळीच काळजी वाटू लागली। मनाला वेगळीच काळजी लागू लागलेली आहे। तुला नाटकाच्या बाहेर जायचंय का? का मॅडम? अरे एकही डायलॉग पाठ नाहीये तुझा। आपला कार्यक्रम जवळ आलाय ना, मग कार्यक्रम आपण चांगला करायचा आहे की नाही? पाहुण्यांसमोर आपण असं नाटक सादर करणार आहोत का? नाही ना, मग तुझं काय चाललंय सारखं? एक कुणी हसायचं नाही हा? सॉरी मॅडम, मी करतो माझी सगळे वाक्य पाठ। करावंच लागेल ना, नाहीतर तुला झाड आणि त्याला सुदामा करेल मी, चालेल का? नाही नाही मॅडम, मी करतो। टीचर मी बोलू का? माझे सगळे डायलॉग पाठ आहेत। बर बोल। 1 मिनिट टीचर। मित्र सुदामा, कुठे होतास तू? किती वाट पाहिली मी तुझी। सुदामा, तुझा पत्ता काय? तू कुठे राहतोस? मला अजून समजलं नाहीये। हे काय बोलतोयस तू? हा डायलॉग नाही आपल्या नाटकामध्ये। टीचर, तुम्हाला त्या गाडीचा पत्ता अजून सापडला नाही का? मयूर, खूप आगाऊ झालायस तू। सॉरी टीचर। सॉरी काय? चल बरं डायलॉग बोल। मी बोलतो। नक्की? हो हो। गुड बॉय। गुड मॉर्निंग। सॉरी सर। सॉरी सर। कशाबद्दल? सर मला एक फाईल द्यायची, मी आलोच। एक मिनिट। फाईल कुठे आहे तुझ्याकडे? सॉरी सर। बियर्ड। सॉरी सर। कशाबद्दल? तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेझेंटेशन रेडी आहे। ओके गुड, मला मेल कर, मी एकदा चेक करतो। हां सॉरी सर। काय प्रोजेक्ट पूर्ण केला म्हणून सॉरी? नाही, मी तुम्हाला मेल करते थोड्याच वेळात। एक्सक्यूज मी, हॅलो। सिरियसली? सेजल, सॉरी सर, मी कारखानेसांचा मेल तुम्हाला शेअर करते। सॉरी। एक मिनिट सेजल, काय झालंय सगळ्यांना?
तू पण बाकी सगळे पण सॉरी सॉरी का म्हणतायत? आज वर्ल्ड सॉरी डे वगैरे का? तुमच्या कॉफीची वेळ झाली सर. मी कॉफी पाठवून देते. सॉरी. सिरियसली वियर्ड. सॉरी. काय चाललंय हे? आता कोणाला सॉरी म्हण? सर कॉफी आणली होती. थँक्यू. सॉरी सर. एक या तुम्ही. May I come in? ये प्लीज. आणि सिरियसली तुला कधीपासून माझ्या केबिन मध्ये याची परमिशन लागायला लागली? जेव्हापासून मी तुझं मन दुखावलंय तेव्हापासून. देवा, आय एम रिअली सॉरी. ओके, म्हणजे हा बुके मी पाठवलाय. आणि सकाळपासून हे जे काही आपला स्टाफ मला सॉरी सॉरी म्हणतोय माझ्यामुळेच. मी जी काही चूक केली आहे त्यासाठी मला असं वाटलं की फक्त माझं सॉरी म्हणणं तुला पुरेसं नसेल, म्हणून मी आपल्या अख्ख्या स्टाफला तुला सॉरी म्हणायला लावलाय. तू मला माफ केलंयस का? अगं, आईने मुलाची कधी माफी मागायची असते का? तिचा तर हक्क असतो ना तिच्या मुलांवर, तसा तुझा आहे माझ्यावर. चलिए बैस. जोवर तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी खुर्चीत बसणार नाही. सेन्स. अगं आई, तुला माफी मागायची काही गरजच नाही ना, पण कारण तुझं काही चुकलंच नाहीये. कशी काय माझी चूक नाही? प्राजक्ताने जे काही केलं ते बरोबर होतं का? यू आर राईट. यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण यात चूक कोणाची आहे? तिची, तुझी नाही. बरोबर? अरे पण मी तुझी तिच्याशी ओळख करून दिली ना, म्हणजे इनडायरेक्टली तिने जे काही केलं त्यासाठी मी जबाबदार ठरते. नाही 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 आई, असं काहीच नाहीये. तू उगाच स्वतःला दोष देतेस. देवांश, तुझ्या लहानपणापासून तुझ्या बाबतीतले सगळे निर्णय मी घेतले आणि ते बरोबर ठरले. मी नेहमी तुझ्या भल्याचा, तुझ्या ग्रोथचा विचार केला. तुझ्या आयुष्यातला मी घेतलेला प्रत्येक डिसिजन परफेक्ट होता. पण यावेळी चुकले मी. तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घ्यायला गेले आणि सगळा गोंधळ झाला. मी कल्पनाही केली नव्हती की ती मुलगी असं काही वागेल. नाही, माझं चुकलंच रे. मी त्या मुलीला ओळखूच शकले नाही. रिलॅक्स आई, आधी तू शांत हो. प्लीज प्लीज शांत हो. इनफॅक्ट तुला असं नाही वाटत की जे काही झालंय ते करेक्ट झालंय? म्हणजे ती मुलगी काल रात्री तसं वागलीच नसती तर आपल्याला कळलंच नसतं की ती कशी आहे, तिचे थॉट्स कसे आहेत. राईट? यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण मला गिल्ट येतंय ना. नको वाटून घेऊस प्लीज. आपण एक काम करूयात. सी, काल रात्री जे काही झालंय ना ते आपण आत्ताच्या आत्ता लगेच विसरून जाऊयात. येस, ऐक माझं प्लीज. तू इथे आधी बैस इथे प्लीज. कम सिट. माझ्याबद्दलचे सगळे निर्णय घ्यायचा हक्क फक्त तुला आहे. सो इथून पुढे माझ्याबद्दलचे सगळे डिसिजन्स फक्त तू घ्यायचेस. ओके? नक्की? नक्की. मग ठरलं तर मी तुझ्यासाठी लाखात एक मुलगी शोधून काढेन.
स्मार्ट, ब्युटिफुल आणि मल्टीटास्किंग. काय चाललंय? कोथिंबीर कुठून आणलीस? अगं अलकाताईंनी दिली. अगं मागच्या आठवड्यात घेऊन गेल्या होत्या ना, म्हणून त्यांनी दिली. कशाला आणायची? बरं निवडून ठेवते, म्हणजे मग तुला लागली कशाला तर. नाही नाही, मी निवडते. तुझं आणि एका जागेवर जाऊन बस. जा जा. बसून काय करू? आई, देवघरासमोर जा, माळ जप, म्हणजे तुला एकदम छान वाटेल. हं? प्रसन्न वाटेल. जा जा जा. अरे वा मधू. अरे वा माऊली, काय भारी दिसतात. काय कुठे फंक्शनला निघालात की काय? फंक्शन नाही ग, अगं देवळात निघालोय. पांडुरंगाचं आज भजन आहे ना, आणि पांडुरंगाचं भजन म्हणजे आनंद. हो, काय कसला आनंद झालाय तुम्हाला. मी अंजलीला फोन लावते, अंजली फोनच उचलेना झालीये. मी बघू का लावून? हो, तुम्ही लावून बघा ना. उचलत नाही ग फोन. मीच सांगितलं ना, मलाच काय सांगताय परत. अंजली सकाळी सई बरोबरच बाहेर पडली होती ना, ते कुठे जाणार म्हणाली होती? अगं ऑडिशनला. हा वहिनी, त्यानंतर कुठे जाणार काही बोलली का तुम्हाला? नाही बाई, आजकालचे दिवस काही चांगले नाहीत ना. काळजी वाटते, उशीर पण झालाय. सई बाळा, तू फोन लावून बघ ना. अहो, आता यांनी फोन लावला, मी फोन लावला, आता सईनं फोन लावून काय वेगळी जादू होणार आहे का? आणि वंच तुम्हाला किती वेळा सांगितलं, नका हो काळजी करू तुम्ही. अंजलीचे आई वडील समर्थ आहेत अंजलीची काळजी घ्यायला. आणि अंजलीचे वडील आहेत अजून जाग्यावर, पळून नाही गेले कुठे. ती कुठल्या तरी कामात असेल किंवा कुठेतरी शूटिंगला गेली असेल. मी कशाला तुमच्याकडे आले? मीच बघायला हवं होतं माझं माझं. बघतो. आई, मी आहे. तुझं ना या बाईकच्या आवाजाने इरिटेट होतंय मला. बाईकच फन होते. परत बंद पडली. काय गाडी आहे तुझ्या? ना गाडीमुळे माझं सिलेक्शन नाही होत. अरे बेबी, तुझं सिलेक्शन नाही झाला मला माहित आहे. हाँ, आय कॅन अंडरस्टँड दॅट. पर माझ्या बाईकला गाली नको देऊ ना यार. हाँ, अच्छा लिसन, मी डायरेक्टरला कॉल केला होतो. उसने मुझे बोला है की माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट होती ऑडिशन आतापर्यंतची. सगळे किती एन्जॉय करत होते माहितीये, लाफ्टर्स पण आले. मग तरी का नाही झालं माझं सिलेक्शन? पण तो रोल सिरियस होतो. तुझ्यामुळे आणि तुझ्या या फालतू खटारा गाडीमुळे. तुझ्या गाडीमुळे मला उशीर झाला आणि मला तिकडे जाऊन वेळ नाही मिळाला ना रिमेंबर करायला आणि ते सगळं लर्न करायला. आणि अरे मेरी बेबी, मैं दोबारा ट्राई करता हूँ. रुक. हो गई. बैठो. अरे बैठना, हो गई ना अब शुरू. बैठ. आई एम सो सॉरी बेबी. तू तिला इतकी गाली दिलीस, बिचारी नाराज होगी. माझी एवढी चिडचिड होती आणि तुला पीजे सुचतायत. बावळट, अक्कल नाही का रे तुला? जरा फोन वाजतोय, उचल. मूर्ख. तुम्हारा फोन हो जरा. हॅलो, काय आहे? किती फोन करतेय? अगं घरीच येणार आहे, मेली नाहीये मी, घरी येणार आहे. अशी वाचा बोलली आता माझ्याशी. नवीन रोल मिळाला का काय? लागलीस टनाटन उड्या मारायला. आईशी या आवाजात बोलतं का कोणी? ती सई बघा किती मान राखते आईचा. पण ही कशी डाफरली माझ्यावर मांजरी सारखी. काय लागला फोन? कुठे आहे? कुठे ती? अहो, ते शूटिंग मध्येच बिझी होती म्हणाली, म्हणून फोन उचलला नाही. हो का? हा, पण आता म्हणाली मला फोन करून, आई मी येते, काळजी करू नको, आणि जेवून घे म्हणाली, नाही तर उपाशी राहशील माझ्यासाठी.
लेकीलाच काळजी असते हो शेवटी आईची. हो ना, आणि ती आल्याशिवाय तुझ्या घशाखाली घास उतरायचा नाही. हो ना. म्हणून मी साईला सांगितलं की तू आणि ताई जेवून घ्या, या मायले की नंतर जेवतील. तुम्हाला उशीर होत नाहीये का हो? काय निघालो की हे काय चाललोच. आनंदाचे डोळे अरे शुरू हो जा मेरी माँ. झालं? ही तुझी गाडी पण खटारा आणि तू पण बावळट. असं वाटतंय की ना हिचा जीवच घ्यावा. तुझी ना ही बाईकच बनवते. अरे शांत. अरे लग गई ना यार. अरे बेबी, अरे सुन ना. अरे कहाँ, अरे दिखा ना कहाँ लगी. अच्छा ना, माझा दिवसच खराब आहे. अरे बेबी सुन ना यार. अच्छा मेरे को देखने तो दे कहाँ लगी है. रुक तू जा रे. अरे बेबी एक सेकंड देखने तू जा. अरे सुन ना. अरे थांब ना बेबी. काहीच ऐकायचं नाहीये तू. अरे बेबी कुठे अंधार आहे. बावळट. पुढे नाही, पुढे असतं ते. हाँ भाई. शतच अंधार झाले आता. ऐको. और इतनी रात को ऑटो भी नहीं मिलेगा. ओ चल ठीक है. आई लव यू. अरे उद्याची होणारी मोठी स्टार आहे मी. इझी पुन्हा लक्ष दे. काय गोल्स आहेत आपले. मर्सिडीज, बेन्झ, पोर्शे या गाड्यांमध्ये बसण्याची लायकी आहे तुझ्या. आणि तू येस येस आय नो आय नो आय नो. आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये ते फिगर आउट करूच. या या सुधा काका, ती मुलगी लिफ्ट मागते का? एक काम करा ना, आपण तिला ड्रॉप करून देऊ. एकटी येते या रस्त्यावर. अरे देवांश बाबा पण का? अरे आजकालचे दिवस चांगले नाही दा. अहो ऐका माझं, मी काय सकाळी व्यायाम वगैरे करतो. थांबवा, काही होणार. मुलीला एकटं कसं सोडलं. थँक्यू थँक्यू. अहो मॅडम पुढे बसा. का पण बसते ना, मी मागे बसेन. अहो सर मागे बसलेत ना. देवांश जहागीरदार, ते पण इथे. बरोबर देवांश जिथे आहे ना तिथेच देवाने आणून पोहोचवलं मला. थँक्यू गॉड, थँक्यू. आज मी या गाडीत बसणार आहे, पण लवकरच मी या गाडीची मालकीन होणार आहे. ओ मॅडम बसा ना. हो बसते. थँक्यू फॉर लिफ्ट सर. देवांश सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. सर मी तुमचा इंटरव्ह्यू बघितला टीव्हीवर. सर किती इन्स्पायरिंग बोलता सर तुम्ही. सर ऍक्च्युली ना माझं स्वप्न होतं की मी तुम्हाला आयुष्यात एकदा तरी भेटेल, आणि आज ते स्वप्न असं पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. आय एम सो हॅपी सर. आय एम सॉरी, तुम्ही काही बोलत होतात का? मला ना खरंच वाटत नाहीये की मी तुम्हाला भेटलीये आणि तुमच्या कार मध्ये बसलीये. सर थँक्यू. आजची राईड माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे. या प्लीज, कुठे ड्रॉप करायचं जरा बघा आणि त्यांना सोडायचं. ओके. हो तुम्ही चला ना, मी सांगते. सर तसं नाही ग, मला माहिती आहे ना तुला कामामुळे वेळ नसेल मिळत, पण माझे काम महत्वाचं आहे ना. आणि सॉरी मी तुला खूपच त्रास देते. ऐक ना, उद्यापर्यंत त्यांचा पत्ता शोधशील ना? हा दरवाजा उघडतच नाहीये, कसा उघडायचा? सुधा काका एक मिनिट, मी बघतो. काय झालं सर? नथिंग. बाय.
बाय. थँक्यू सर, थँक्यू लिफ्टसाठी. नो प्रॉब्लेम. बाय. सर 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 आजचा दिवस माझ्यासाठी खूप लकी आहे, कारण मी तुमच्या गाडीमध्ये बसले आणि तुमची कार पण खूप छान आहे सर, खूप कम्फर्टेबल आहे. ओके देन, बाय. सर 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 ऍक्च्युली खूप इन्स्पायर झाली आहे तुमच्या इंटरव्ह्यू बघून. दॅट्स ग्रेट. सर आता मी पण खूप प्रेम करणार आहे. सॉरी. कामावर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होतात ना, बॉयफ्रेंडवर कामावर. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाय. सर सॉरी सर. सर आपण एक सेल्फी काढूया का? माझ्यासाठी मोमेंटो आहे ना. हा प्लीज 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 सर, आपण एक या ना या ना या ना प्लीज. Yeah. सॉरी. Yeah, no problem.